चिंगाट फ्लेवर्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत काही भन्नाट किचन टिप्स। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। नंबर 1, कांदे पोहे करताना कांदा बारीक चिरून टाकण्याऐवजी उभा पातळ टाकला तर पोहे चविष्ट होतात। आता तुम्ही म्हणाल की कांदाच आहे ना, तो कसाही टाकला तरी काय फरक पडतो? पण खरंच चवीत फरक पडतो। टोमॅटोचं सुद्धा तसंच आहे, एकदा ट्राय तर करून बघा। नंबर 2, मोहरी चांगली तडतडल्यावरच जिरे टाकावे। काही जण जिरे आणि मोहरी एकत्र टाकतात, मग मोहरी तडतडेपर्यंत जिरे जळतात। नंबर 3, कांदा पूर्ण परतल्यानंतरच त्यात टोमॅटो टाका, कारण जेव्हा कांदा टोमॅटोत पडतो तेव्हा टोमॅटोच्या पाण्याने कांद्याचं परतणं थांबते, त्यामुळे कांदा कच्चा राहू शकतो। नंबर 4, जर तुम्ही पिठलं, भजी, वड्या, आळूवड्या, कोथिंबीर वड्या, कोबीच्या वड्या वगैरे करण्यासाठी बेसन घरी दळत असाल तर डाळ दळण्याआधी त्यामध्ये थोडा ओवा, जिरे, 3-4 लवंग, मिरे, दालचिनीचा एखादा तुकडा टाकला तर पदार्थ चविष्ट होतात। नंबर 5, इडलीचे पीठ दळताना त्यात मुठभर पोहे आणि साबुदाणा भिजवून टाकावा, त्यामुळे इडल्या खूप छान होतात। नंबर 6, पनीरची भाजी करताना म्हणजेच तिखटवाली भाजी किती करताय याच्यावर डिपेंड आहे। अर्धा ते 1 पोहे खाण्याचा चमचाभर शेजवान चटणी टाकली तर भाजी खूपच चविष्ट लागते। हा सिक्रेट पदार्थ कोणाला सांगू नका हा। नंबर 7, स्वयंपाक करताना आधी कणिक मळून घ्यावी, मग भाज्या कराव्यात। भाज्या झाल्यावर एक गॅसवर भाताचा कुकर आणि दुसऱ्या गॅसवर पोळ्या कराव्यात। यामुळे कणिक चांगली भिजतेही, त्याचबरोबर गरमागरम जेवायला सुद्धा मिळते। नंबर 8, दुपारच्या थोड्याफार भाज्या उरल्या असतील तर रात्रीच्या जेवायला काय करायचं असा प्रश्न पडला तर सगळ्या भाज्या एकत्र करून भरपूर कांदा घालून थालीपीठ करावे। उरलेल्या सांज्यांचे थालीपीठ खूपच छान लागते। नंबर 9, चटणीसाठी घरात ओला नारळ नसेल तर शेंगदाण्याची चटणी करावी। शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, चमचाभर दही, नसेल तर लिंबूही चालेल, मीठ, थोडी साखर आणि भरपूर कोथिंबीर, घट्ट पातळ त्यानुसार पाणी, वरून पळी फोडणी द्यायची, चटणी तयार। ही चटणी तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा, ढोकळा, थालीपीठ, पराठा कशासोबतही खाऊ शकता। टिप नंबर 10, पुरणपोळी करताना पुरण आदल्या दिवशी रात्री बनवून ठेवले तर ते छान मुरते, त्याच्या पोळ्या जास्त छान लागतात, म्हणूनच शिळी पोळी जास्त चविष्ट लागते। टिप नंबर 11, ओल्या भाज्यांमध्ये कसुरी मेथी, धनेपूड टाकल्यास भाज्या चविष्ट होतात। टिप नंबर 12, जर तुमच्याकडे शेजारच्या बायका वगैरे गप्पा मारायला येत असतील तर त्यांच्यासोबत सोलण्यासाठी लसूण किंवा निवडायच्या भाज्या घेऊन बसा, त्याही मदत करतील। त्याचबरोबर गप्पा मारता मारता तुमचे कामही होऊन जाईल। टिप नंबर 13, कोणतीही आमटी जरा पातळ झाली असेल तर त्या पाण्यात थोडे येसर मिसळून टाकावे। आमटी घट्ट होण्यास मदत होते आणि त्याची चवही चांगली लागते। टिप नंबर 14, कणिक मळताना त्यात चिमूटभर साखर टाकली तर पोळ्या चांगल्या लागतात। टिप नंबर 15, शिळा भात वगैरे परतून खाताना त्यात थोडी हिंग टाकावी, म्हणजे तो बाधत नाही। टिप नंबर 16, वरणाला पळी फोडणी देताना फोडणी वरून ओतण्याऐवजी ती पळी सरळ वरणात बुडवावी आणि लगेच त्यावर झाकण ठेवावे, त्याने फोडणीचा वास वरणातच राहतो। टिप नंबर 17, तांदूळ जास्त काळ टिकण्यासाठी काही जण त्यात बोरिक ॲसिड पावडर टाकतात, ते टाकण्याऐवजी तांदळात तमालपत्र, दालचिनी, लवंग टाकून ठेवावे, कीड लागत नाही। टिप नंबर 18, गहू टिकवण्यासाठी सुद्धा काही जण रासायनिक गोळ्या वापरतात, त्याऐवजी त्यात कडुलिंबाचा भरपूर पाला टाकावा, गहू चांगला टिकतो, कीड लागत नाही। टिप नंबर 19, एखादी भाजी नेहमी वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करा। नेहमीच एकाच पद्धतीची भाजी खाऊन कंटाळा येतो। आपण उदाहरणासाठी मेथीची भाजी घेऊया। शेंगदाण्याचं कूट टाकून केलेल्या मेथीची भाजी, मुगाची डाळ टाकून केलेली भाजी, तुरीची डाळ टाकून केलेली डाळ मेथी, शेंगदाण्याच्या पिठल्यात टाकून केलेली पातळ मेथीची भाजी,
मेथी बटाटा भाजी, मेथीचे थालीपीठ, मेथीचे पराठे, मेथीच्या पुऱ्या, मेथीचे वडे हे आपण आलटून पालटून करू शकता। हे मला माहीत असलेले पदार्थ आहेत। तुम्हाला अजून मेथीचे पदार्थ माहीत असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा। टिप नंबर 20, सोयाबीनची भाजी करताना आपण आधी ते उकडून घेतो, नंतर ते थोडे थंड झाल्यावर त्यातले पाणी दाबून काढावे, म्हणजे नंतर भाजी करताना आपले मसाले घातलेली ग्रेव्ही किंवा रस्सा त्यात जातो, मग ते चविष्ट लागतात। पाणी नाही काढले तर मसाल्यातले पाणी त्यात जायला जागाच राहत नाही, म्हणून पानसट लागतात। टिप नंबर 21, हरभऱ्याच्या डाळीचे, मुगाच्या डाळीचे किंवा कोणत्याही डाळीचे भजी करताना डाळ 4 ते 5 तास आधी वाटून ठेवावी, भजी चांगले होतात। टिप नंबर 22, स्वयंपाक करताना ओटा घाण झाला असेल तर तो लगेचच धुवून पुसून घेण्याची सवय असू द्यावी। कधी पाहुणे आले आणि त्यांनी तशाच खरकट्या ओट्यावर स्वयंपाक करताना आपल्याला बघितले तर ते चांगले वाटत नाही। आपल्यालाही दुसऱ्याचा खरकटा ओटा बघून त्याच्या घरी जेवण्याची इच्छा होईल का याचा विचार सगळ्यांनी केला पाहिजे, त्यामुळेच ही सवय लावून घ्यावी। टिप नंबर 23, कुकरमध्ये डाळ शिजवताना पाणी उतू जाऊ नये म्हणून त्यात एक लहान वाटी ठेवावी। टिप नंबर 24, कडधान्य आयत्या वेळी शिजवण्यासाठी काही टिप्स। कडधान्य कोमट पाण्यात भिजत घाला, त्यात इनो मिसळा। 30 मिनिटांनंतर कडधान्य चांगले फुगेल, त्यानंतर तुम्ही कुकरमध्ये भाजी बनवू शकता। टिप नंबर 25, तुम्ही कितीही चांगला स्वयंपाक करत असाल पण तो नेहमी मनापासून प्रेमाने करावा। फक्त करायचा म्हणून करू नका, कारण फक्त कर्तव्य म्हणून स्वयंपाक केला तर तो कितीही छान झाला असला तरी जेवणाची इच्छा होत नाही। म्हणतात ना, मनातील भाव जेवणात नक्कीच उतरतात। या टिप्समुळे तुमचे किचनमधील काम अगदी सोपे आणि झटपट होण्यास मदत होईल। आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा, म्हणजे आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम मिळतील। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।